पवार साहेबांचं एक वाक्य कालपासून खूप गाजतं आहे त्यांच्या रिटायरमेंटच्या संकेतांबद्दलचं. ते वाक्य असं होतं की माझे 1.5 वर्ष आता त्यांची राहिली आहेत राज्यसभेची, सो मी पुन्हा विचार करेन की मी आता राज्यसभेवर जायचं की नाही, पण यापुढे मी कोणती निवडणूक लढवणार नाही. सगळ्यांना एक प्रकारे वाटतं की त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटचे संकेत दिलेले आहेत. हे वाक्य तुम्ही कसं पाहता? मी त्याच्याबद्दल खूप मोठी किंमत चुकवलेली आहे. मला व्हिलन म्हणून त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं. अशाच प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काही वर्षापूर्वी झालेला होता आणि ते सगळं जाहीर केल्यानंतर त्यांनी 2 ते 3 दिवसातच तो परत निर्णय फिरवला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर. तशा पद्धतीनं उद्याच्याला त्यांच्या मनात नक्की काय आहे हे आजपर्यंत महाराष्ट्राला कधीच कुठल्याच व्यक्तीला कळलेलं नाही. मी जरी घरातला असलो तरी मलाही कळलेलं नाही. हे भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न असं वाटतं. मी त्याच्याबद्दल मला त्यांचं ते जे इलेक्शनच्या संदर्भातली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आम्हाला कधी कळली नाही. कारण 2014 साली पूर्ण निकाल लागायच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिलेला होता भाजपला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रसंग आला, त्यावेळेस देखील भाजपच्या बरोबर मंत्रिमंडळात जायचं ठरवलं. परंतु त्यावेळेस भाजपच्या नेतृत्वाने सांगितलं की आता शिवसेना 25 वर्षाचा मित्रपक्ष आमच्याबरोबर आहे, त्याला बाजूला करून आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, आपण तिन्ही मिळून सरकार चालू. आमच्याकडनं सांगण्यात आलं की आम्हाला ते शिवसेना अजिबात चालत नाही आणि मग सरकारमध्ये आम्ही गेलो नाही. आणि 2019ला तुम्ही बघितलं की पहिल्यांदा भाजपबरोबर चर्चा सगळी झाली आणि अचानक काय नेत्यांचे विचार बदलले वरिष्ठांचे आणि ठरवलं की नाही आता शिवसेनेच्या उद्धवजींना मुख्यमंत्री करायचं. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी काही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मागे वळून बघताना असं वाटतं का की म्हणजे क्लेम करायला सुप्रियाताई आणि पवार साहेब आणि ब्लेम घ्यायला अजित पवार? नाही, मला त्याच्यामध्ये नो कॉमेंट्स. मला माझं काम, मी कामाचा माणूस आहे. मी बारामतीमध्ये केलेला विकास सगळेजण बघतायत आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विचाराचं सरकार राज्यात आल्यानंतर राज्यातला मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याच्याकरता त्याचा फायदा होतो आणि राज्याची प्रगती होती. तो आमचा दृष्टिकोन आहे. तुम्ही म्हणालात की सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न तुमच्या कॅन्डिडेटच्या नावाच्या माध्यमातून किंवा आपल्या पार्टीनं केला आहे. येस. महाराष्ट्राला जातीद्वेषाच्या राजकारणातनं बाहेर काढण्याची ही वेळ आहे, गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्हाला नेहमीच पहिल्यापासून वाटतं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हीच गोष्ट केली पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण त्याशिवाय ते राज्य, ते गाव, तो तालुका, तो जिल्हा, तो देश पुढं जाऊच शकत नाही. समाजामध्ये ते निर्माण करून कायदा सुव्यवस्था पण अडचणीत आणण्याचं काम करायचं आणि नवीन पिढीच्या मनामध्ये देखील एक प्रकारचे एकमेकाच्याबद्दल विष पेरण्याचं काम करायचं हे मला पटत नाही. मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे आणि आमचा पक्ष देखील त्याच विचाराचा आहे हे मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. एक आठवलं म्हणून मग अशी तो मुद्दा निसटला. शरद पवारांनी हे रिटायरमेंटबद्दलचं वक्तव्य करताना त्यांनी जाहीरपणे असं म्हटलं की तुम्ही 25 ते 30 वर्ष मला दिलीत, म्हणजे पवार साहेबांना दिलीत, 25 ते 30 वर्ष तुम्ही अजितदादांना दिलीत, आता तुम्ही पुढची वर्ष जी आहेत ती आमच्या उमेदवारासाठी द्या. तर एक प्रकारे ते तुम्हीही रिटायरमेंट घ्या असं सूचित करतायत का? तुम्हीच मीडियामध्ये महत्त्वाच्या पोस्टवर काम करतात, ह्याचं राजकीय विश्लेषण माझ्यापेक्षा आपण जास्त चांगले करू शकाल. महायुतीमध्ये तुम्ही सगळ्यात कमी जागा लढवताय तसा विचार करायला गेला तर, आकड्यांचा विचार करायला गेला तर आता स्ट्राईक रेट चांगला राहावा, लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, स्ट्राईक रेट चांगला राहावा यासाठी कसं नियोजन आहे? सगळ्या ज्या गोष्टी पाठीमागं त्रुटी राहिलेल्या होत्या त्या त्रुटी दुरुस्त करून त्या सुधारून पुढं जायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आम्ही काही महिन्यांपूर्वी जनसन्मान यात्रा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू केली, विशेषतः आम्ही लढवणाऱ्या आमच्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात, आणि तेव्हापासून आम्ही वातावरण तयार करतो आहे
आणि नंतर आम्ही एकंदरीत सरकारच्या वतीनं पण कार्यक्रम घेतले. शिवसेनाही त्यांचा कार्यक्रम घेते, भाजप पण घेते, असं चाललेलं आहे. महाविकास आघाडीला लोकसभेच्या वेळेला जितकं प्रो वातावरण होतं, त्यांच्या फॉर वातावरण होतं, असं चित्र होतं, दिसत होतं, चर्चा होती, तशी परिस्थिती आता पण आहे का असं तुम्हाला वाटतं का? आता अजिबात वाटत नाही, तशी परिस्थिती आता नाही. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही भाजप आणि शिवसेनेत असल्यामुळे, म्हणजे युतीमध्ये आहात तुम्ही, तर तुमच्यासोबत भाजप आहे, तुमच्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा जो एक हक्काचा मुस्लिम मतदार आहे तो तुमच्यापासून दुरावला किंवा त्याचा फटका बसला असं वाटतं तुम्हाला? लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही फतवे निघाले ते बघता तसा बसला. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते तितकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये घडेल असं मला वाटत नाही. एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगेंनी जर उमेदवार दिले असते तर काय फरक पडला असता असं आपल्याला वाटतं? आता कसं आहे, त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत, त्यांनी जाहीर केलेले तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून त्या ठिकाणी मतदान करा असं सगळं सांगितलेलं आहे. तर आता त्यांनी दिलेले नाहीत तर दिल्यावर काय झालं असतं, तर कशाला निगेटिव्ह का विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करू ना. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना किंवा भूमिका मांडताना अडचण होते? नाही, का अडचण व्हायचं, आम्ही सगळेच म्हणतो की ज्या ज्या घटक आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण विचारपूर्वक दिलं गेलं पाहिजे. तुम्ही 3 नेते एकत्र आहात, एकनाथ शिंदे तुमच्यापेक्षा जास्त चांगले निगोशिएटर आहेत, हे तुमच्या कधी लक्षात आलं? नाही, तसं काही लक्षात यायचं कारण नाही, कारण त्यांना 7 का काही खासदार त्यांचे निवडून आले, माझा एकच खासदार निवडून आला. त्याच्यामुळं खासदारांची तुलना करता मला म्हणजे मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. हे जागावाटप सिटिंग गेटिंग नुसार झालं का हे जागावाटप लोकसभेच्या परफॉर्मन्स नुसार झालं? हे दोन्ही मिक्स केलं. अच्छा. काही हे काही ते. दुसरा मुद्दा, 2 असे मतदारसंघ प्रामुख्याने आहेत म्हणजे उल्लेख करण्यासारखे, एक पुरंदरचा आहे, अणुशक्तीनगरचा आहे की जिथे तुमचाही उमेदवार आहे आणि मित्रपक्षाचा सुद्धा उमेदवार आहे. तर अशा मतदारसंघांच्या बाबतीतली काय स्ट्रॅटेजी आहे महायुतीची? काय तर तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल. मैत्रीपूर्ण लढतीचा फटका बसेल का काय? म्हणजे काय तर झालंय, आता विड्रॉलची मुदत संपलेली आहे. तरी देखील काल आम्ही तिघं बसलो होतो कोल्हापूरला, त्यावेळेस अजून ज्यांचे फॉर्म राहिलेत त्यांनी बाबा शांत बसावं, प्रचार करू नये, पत्रक काढावं, कार्यकर्त्यांना सांगावं की जरी राहिलेला असेल फॉर्म तरी मला मतदान करू नका, XYZ मतदान करा, जे का नियमाच्या चौकटीत बसू शकतं, आचारसंहितेच्या नियमाच्या, ह्या गोष्टी कराव्यात असं काल ठरलं. तुम्ही प्रसिद्ध आहात की जे आहात जसे आहात तसं बोलण्यासाठी, तर तसं बोलून वाईट होण्यापेक्षा पॉलिटिकली करेक्ट राहून वागलेलं बरं असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता मी त्याचा काही विचार करत नाही. तुम्ही पण आत्ता प्रश्न विचारताय, मी विचारलं तुम्हाला की कुठले प्रश्न विचारणार आहेत, ते विचारू नका, ते विचारा वगैरे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन. आता मागं हे वाटतं का ते वाटतं का, आज मी त्या ह्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि त्या क्षेत्रात काम करत असताना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात ॲज अ लीडर म्हणून, ते सहन करण्याची माझी मानसिकता आहे. एजन्सी मार्फत निवडणुका लढवण्याचा हा सगळा काळ असताना म्हणजे तुम्ही अगदी मोकळे ढाकळे खूप स्पष्ट नको इतकं स्पष्ट बोलणारे, तुम्हालाही जरा अवघड जातं का? नाही, सुरुवातीला काही दिवस अवघड गेलं, परंतु मी माझ्या मनाची समजूत घातली की जर आपल्या सहकाऱ्यांना ह्या संदर्भात बरोबर घेऊन पुढे जायचं असेल तर आपल्याला हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या पद्धतीने मी केलं.